आज संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्याचा मुक्काम संपून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करतोय। काही वेळापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना निरास्थान घालण्यात आलं आणि या पालखी सोहळ्याने सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला। सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असताना सुरुवातीलाच पाडेगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारामध्ये पहिलं गाव लागतं आणि याच ठिकाणी गावच्या वेशीवर एक दर्गा आहे। या दर्ग्याचं नाव आहे हजरत पीर सय्यद पठाणशाह बाबा दरगाह, पाडेगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा। या दर्ग्यामध्ये येणाऱ्या भाविकांची वारकऱ्यांची या दर्गा कमिटीकडनं सोय केली जाते आणि वारीमध्ये पण शिकवलं जातं की कोणत्याही प्रकारचा जातीभाव धर्म भेदभाव कोणत्याही प्रकारचं नाही, माणुसकीचं नातं जपण्याचं हे जिवंत उदाहरण आपल्याला वारी सोहळ्यामध्ये आज पाहायला मिळते। गेले अनेक वर्ष या पद्धतीने ते वारकऱ्यांची व्यवस्था करतात। सध्या पावसाने दडी दिली आहे, मात्र पावसाअभावी वारकऱ्यांची जर पाऊस आला तर वारकऱ्यांची राहण्याचं खोळंबा होतो, कारण वारीच्या वाटेवरती तितक्या सुविधा नाही आहेत। जसा जसा प्रवास पुढे वाढत जातो लांबत जातो तशा सुविधा कमी पडत जातात आणि धर्माच्या भिंतीच्या सर्व तोडून सर्व पलीकडे हे भाविक हिंदू मुस्लिम न बघता माणुसकीच्या नात्यानं या सर्व वारकऱ्यांना व्यवस्था करून देतात आणि त्यांची वारी सुखरूप व्हावी यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात। काही पदाधिकारी आहेत। सर, काय भावना आहेत? आज एकोप्याचं वातावरण आहे। नमस्कार। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सातारा जिल्ह्यात आगमन होत आहे। निरास्थान झाल्यानंतर पुणे जिल्ह्याला निरोप देणार आहे। बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी। तर मित्र, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा। बँक ऑफ महाराष्ट्र। आणि सातारा जिल्ह्यामध्ये आमची हजरत पीर सय्यद पठाणशाह बाबा दर्गा आहे। त्या दर्ग्याच्या ट्रस्टच्या वतीनं गेल्या काही वर्षापासून आम्ही वारकऱ्यांची निवाराची सोय केली, त्यांना अल्पोपहाराचं वाटप करतो। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून आम्ही हे सगळं करतो आहोत। याच्यामध्ये माणुसकी हा एकच आमचा धागा आहे, मानव एकता एवढाच आमचा लोकांना संदेश द्यायचा प्रयत्न आहे। धर्माची कुठलीही आडपडदा न ठेवता आणि कुठल्याही पद्धतीचं जातभेद न करता हिंदू मुस्लिम ऐक्य एकत्र राहावं आणि समाजामध्ये गुण्यागोविंदानं प्रेम निर्माण राहावं या भावनेतून आम्ही वारकऱ्यांची सेवा करतो। मानवतेची सेवा करायचा हा आमचा एक प्रयत्न आहे। काय वाटतंय राहून, कसं वाटतंय? इथे खूप छान वाटतं। नावली इथं नीरा नदीच्या ठिकाणी दुपारच्या विसाव्यासाठी स्थानापन्न झाल्यानंतर आमचं दुपारचं भोजन झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी दरवर्षी विसाव्यासाठी इथं येत असतो। इथं आल्यानंतर आम्हाला खूप बरं वाटतं। ऊन असलं किंवा पाऊस असला तर या ठिकाणी आमची चांगली व्यवस्था होत असते। इथं आल्यानंतर वारकरी विसावा घेतात, काही आपले नित्यक्रम असतात, पूजा असतात, त्या पठण करतात आणि यातूनच एक शिकवण दिली जाते। संतांनी देखील सांगितलंय मानवता आणि माणुसकी धर्म पाळा, त्याचं पालन करा आणि तेच पालन आज वारीच्या वाटेवर केलेलं आहे। सगळ्यांना इथं आस्वाद घेत आहेत। आज इथं तुम्ही राहताय, कसं वाटतंय? खूप बरं वाटतं। या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ज्यावेळी येते आणि विसाव्यासाठी थांबते तर आम्ही डांगेपंच नंबर 8 या दिंडीमध्ये चालतो। या दिंडीचं जेवण दुपारचं या ठिकाणी होतं आणि प्रत्येक वर्षी आमच्या दिंडीतली लोक या ठिकाणी आराम घ्यायला विसावा घ्यायला येतात, कारण कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव न करता या ठिकाणी माऊलींनी सांगितलं आहे की त्यामध्ये लतीफ मोमीन हे सुद्धा वारकरी होऊन गेलेले आहेत आणि कुठल्याही जातीबद्ध न ठेवता आम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी दुपारच्या आरामासाठी येत असतो। या ठिकाणी हजरत पठाणशाह बाबा दरगाह रहमतुल्लाह ट्रस्टतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही वारकऱ्यांची सेवा केलेली आहे। आम्हाला मनापासून असं वारकऱ्यांची सेवा करायला अतिशय आनंद होत आहे आणि त्यांच्यासाठी काहीतरी आम्ही ऋण फेडतोय असं आम्हाला वाटतंय आणि आम्ही माऊलींची सेवा आणि वारकऱ्यांची सेवा ही सदैव तत्पर पारंपरिक आणि परंपरागतरित्या वर्षानुवर्ष करत राहू अशी ग्वाही देतो। हे सर्व पाहण्यासाठी कलेक्टर साहेब देखील स्वतःचे आहेत। सातारा जिल्ह्याचे कलेक्टर या ठिकाणी पाहत आहेत। हिंदू मुस्लिम ऐक्याची वारी घडतीये। वारीच्या वाटेवर आता निरास्नान उरकून माऊलींचा सोहळा आज आपल्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करतोय। पहिलाच मुक्काम या ठिकाणी होतोय।
19 तारखेला संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींचं आळंदीतून प्रस्थान झाल्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 7 दिवसाचा प्रवास केल्यानंतर नीरा परिक्रमा केल्यानंतर नीरा स्नान आणि मग सातारा जिल्ह्यामध्ये आज माऊलींचं आगमन होतंय। माऊलींच्या आगमनासाठी माननीय पालकमंत्री, त्याचबरोबर माननीय मकरंदबा पाटील साहेब, माननीय जयकुमार गोरे साहेब, सर्व खासदार साहेब, छत्रपती उदयनराजे महाराज असतील, सर्वच आमदार महोदय हे स्वागतासाठी प्रशासनाच्या सोबत इथं उपस्थित आहेत। ही संपूर्ण वारी ही सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी वारी आहे। आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी अनेक वारकरी एका दर्ग्यामध्ये विश्राम करताना आपल्याला दिसत आहेत। हे चित्र अतिशय सुखावं आहे आणि आश्वासक आहे की काहीही झालं तरी आमचा सामाजिक सलोखा कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी होणार नाही, हाच संदेश या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण देशाला जात आहे। अगदी बरोबर, सामाजिक सलोखाही जपणारी आणि वारी ही तीच माणुसकीची शिकवण देते। आज आपण या पाडेगावमध्ये पाहिलं। कॅमेरामॅन ज्ञानेश्वरसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पाडेगाव।